बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आता पारंपरिक उद्योगांच्या जोडीला सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि डिजिटल कौशल्य यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी मेंदूतील कल्पनाशक्तीवर आधारित ऑरेंज इकॉनॉमी अथवा क्रिएटिव्ह इकॉनॉमी ही भारताच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा ठरत असून त्याच संकल्पनेवर आधारित क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो 2026चे आयोजन येत्या 30 आणि 31 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य आयोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या परिषदेला IICTचे संचालक आशिष कुलकर्णी, प्रशांत महाडिक डायरेक्टर शारदा बिझनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, निखिल हळी डायरेक्टर अरेना, विनीता बच्छानी डायरेक्टर मोशन पिक्चर स्कूल आदी मान्यवर उपस्थित होते. एक्स्पोविषयी अधिक माहिती देताना संतोष रासकर म्हणाले, हा एक्स्पो केवळ कला, ॲनिमेशन किंवा तंत्रज्ञानाचा मेळावा नसून भारतातील भविष्यातील अब्जावधी रुपयांच्या क्रिएटिव्ह अर्थकारणाची झलक ठरणार आहे, असं आयोजकांनी सांगितलं. जगभरात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल आणि क्रिएटिव्ह क्षेत्रामुळे रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासासाठी नवे मार्ग खुले होत आहेत. यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिक स्तरावर मोठी संधी निर्माण झाली आहे. सध्या जागतिक स्तरावर ऑरेंज इकॉनॉमीचा वाटा GDPमध्ये सातत्याने वाढत होत असून ॲनिमेशन, गेमिंग, VFX, डिजिटल डिझाईन, व्हर्च्युअल रिॲलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित क्रिएटिव्ह सोल्युशन्स यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. केंद्र सरकारनेही डिजिटल आर्ट आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला राष्ट्रीय आर्थिक प्रगतीचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे केंद्र बनवण्याचं विजन मांडलं असून त्यासाठी विविध धोरणात्मक पावलं उचलली जात आहेत. IICTचे डायरेक्टर आशिष कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला पुणे-मुंबई AVGC XR कॉरिडॉर हा या क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. AVGC XR म्हणजे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स अँड एक्सटेंडेड रिॲलिटी या क्षेत्रांचा समावेश असलेला हा कॉरिडॉर पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडून सर्जनशील उद्योगांचे नवे केंद्र निर्माण करणार आहे. शिक्षण, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा मजबूत पाया असलेल्या पुणे शहराला यामुळे देशाचे क्रिएटिव्ह कॅपिटल बनण्याची मोठी संधी मिळणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या एक्स्पोमध्ये देश-विदेशातील सुमारे 35 नामांकित कंपन्या आणि स्टुडिओ सहभागी होणार आहेत. यात असेंबलाज स्टुडिओ, रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओ, रेड चिलीज VFX, एनव्हिजन स्टुडिओ, कंपनी 3, NYVFX वाला, नीली गेम्स, गेमडोरा, रॅम्पंट स्टुडिओ, हायटेक, WRC, विजडम ग्राफिक्स सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या केवळ मनोरंजन क्षेत्रापुरत्या मर्यादित नसून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ई-कॉमर्स, आर्किटेक्चर, व्हिज्युअलायझेशन, वैद्यकीय 3D सिम्युलेशन, डिजिटल मार्केटिंग आणि सायबर सुरक्षेसारख्या क्षेत्रांमध्येही कार्यरत आहे. ऑरेंज इकॉनॉमीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या क्षेत्रासाठी मोठ्या भांडवलाची किंवा प्रचंड जागेची आवश्यकता नसते. एक संगणक, इंटरनेट आणि सर्जनशील विचार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक देखील जागतिक स्तरावर काम करू शकतो. त्यामुळे हे क्षेत्र समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची क्षमता ठेवते. महिलांचा वाढता सहभाग, स्टार्टअप संस्कृतीला मिळणारे प्रोत्साहन आणि डिजिटल माध्यमातून निर्माण होणाऱ्या नव्या रोजगार संधी यामुळे क्रिएटिव्ह इकॉनॉमी सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरणार असल्याचे मत भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. आज ऑनलाईन शिक्षण, मोबाईल ॲप्लिकेशन्स, गेमिंग, व्हर्च्युअल टूर, वैद्यकीय शस्त्रक्रियांचे 3D सिम्युलेशन, डिजिटल जाहिरात, सोशल मीडिया कंटेंट आणि OTT प्लॅटफॉर्म यासारख्या गोष्टी सामान्य नागरिकांच्या जीवनाचा भाग बनला आहेत. अगदी उबेर, स्विगी आणि झोमॅटो यासारख्या सेवा देखील या नव्या डिजिटल अर्थव्यवस्थेचेच उदाहरण असल्याचं संतोष रासकर यांनी स्पष्ट केलं. भारतातील पुढील पिढी कोणत्या नवी डिजिटल आणि सर्जनशील जगात प्रवेश करणार आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणती नवी दिशा मिळणार आहे आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर भारत महासत्तेकडे कसा वाटचाल करत आहे याची प्रत्यक्ष अनुभूती देणारा हा एक्स्पो ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
प्रवेश विनामूल्य असून नागरिक, विद्यार्थी, उद्योजक, कलाकार, डिझायनर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यामध्ये 30 आणि 31 तारखेला AVGC XR एक्स्पो आपण करतो आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे 35 कंपनीज पूर्ण भारतातून येणार आहेत. ज्याच्यामध्ये रेड चिलीज झाला, NYVFXवाला झाला, स्टुडिओ 3 झाला जो अमेरिकेचा खूप मोठा स्टुडिओ आहे, आणि रिलायन्स ॲनिमेशन झाला, आणि सगळे कॉमिक बुक मेकर्स वगैरे जे आहेत ते येणार आहेत. त्याच्यामध्ये ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी या सगळ्या क्षेत्रातले लोक येऊन आपल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना माहिती देणार आहेत की या करिअर्समध्ये काय काय आपण करू शकतो. आणि आत्ता महाराष्ट्राचा जो AVGC XR पॉलिसी आहे आणि क्रिएट इन इंडिया मिशन जी आहे नॅशनल लेवलवरती, आणि कॉन्टेंट क्रिएशन लॅब्स ज्या बनणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण हा कार्यक्रम घेतो आहे. याच्यामध्ये करिअर्स कसे बनवता येतील, त्यांना कुठल्या कुठल्या एरियाजमध्ये स्पेशलायझेशन करता येईल, आणि ते बिझनेस टाकायचा असेल तर कशा प्रकारचा बिझनेस टाकू शकतात ह्याच्यावरती आपण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. हिंदी मराठी